0 किंवा 1 जसं मी सांगितलं त्या प्रमाणात काही ठिकाणी अतिक्रमण असतं किंवा काही लोक ऑनलाईन फॉर्म भरतात, काही लोक ऑफलाईन फॉर्म भरतात. त्यामुळे त्याचं प्रॉपर कधी-कधी त्यामध्ये घर क्रमांक नसतो, त्यामध्ये 0 किंवा 1 किंवा नॉट अवेलेबल असा उल्लेख त्यामध्ये येतो. पण त्यानंतर चेकलिस्ट निघून BLOद्वारे ते व्हेरीफाय करून त्यानंतरच त्यांना पात्र किंवा अपात्र केलं जातं. त्यामुळे असा प्रकार असणे थोडं अवघडच आहे. तर स्थानिक लोकांचं म्हणणं आहे ते लोक जिथं राहत नाही असाही आरोप करण्यात आला. तशा वेळेस काय करण्यात आलं? नाही, सद्यस्थितीत जर कुणाचा असा आक्षेप असेल तर दिनांक 9 पासून तर दिनांक 13 पर्यंत माननीय आयोगाने हरकती व सूचना सादर करण्याचा वेळ दिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी जर हरकती सूचना सादर केल्या तर उद्यापासून त्यावर आपण कारवाई सुरू करणार आहोत. आतापर्यंत सर काही तक्रारी किंवा सूचना आल्या आहे का? सद्यस्थितीत प्राप्त होत आहेत आपल्याला. संध्याकाळपर्यंत त्याचा एकंदरीत आकडा आपल्यापर्यंत पोहोचेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.